हॅलो मॅम, हॅलो. कशी आहात तुम्ही? मस्त मस्त. आज काय शूटिंगसाठी पण होतं, पण सगळ्यात पहिल्यांदा माझा प्रश्न, मग शूटिंग. कारण की कसं आहे, मला आता स्वतःचा वैयक्तिक प्रश्न थोडासा पुढे घ्यावासा वाटतोय, जो खूप जणांचा असणार आहे. जसं की मी काही ठिकाणी किंवा फंक्शनमध्ये आपण साड्या वेअर करतो, तर साडीचा ब्लाऊज जो माणूस माझा शिवतो, जो शिंपी शिवतो, तो एकच माणूस आहे, तो कधीच बदलला नाहीये. बरं, वजन काही इतक्या प्रमाणात सारखं सारखं कमी जास्त होत नाही, पण ब्लाऊज बसायला मात्र वेगवेगळ्या पॅटर्ननी बसतो. तर असं का होतं? नाही मॅम, शिंपी चुकत नाही, कारण तुमचं जर माप एकच आहे तर तो एकच मापाने शिवणार, ज्याला आम्ही म्हणतो ड्राफ्ट. तर सिंगल ड्राफ्टवर जर तो बनवत असेल तर मॅम सेम बनणार आहे. पण 99% काय करता मॅम, तुम्ही चुकता तुमच्या इनर गार्मेंट मध्ये. कसं काय? आता मी स्वतः फॅशन डिझायनर आहे, मग त्याच्यातली चूक काय होती, ब्रा आणि ब्लाऊज ह्याला 15 वर्ष मी दिलेली आहे. तुम्ही एका मापाचा ब्लाऊज शिवताय, पण ब्रा एका मापाची घालताय का? नाही. मग तुम्ही वेगळे वेगळे ब्रा घालताय, तर ब्लाऊज एकच ब्लाऊज कसं काय तुम्हाला फिट बसणार? तुम्ही जेव्हा माप देताना जर तुम्ही नॉन पॅडेड वर माप देताय आणि घालताना जर तुम्ही पॅडेड घालताय, तर मला सांगा ह्याचा ह्याचा डिफरन्सचा तुम्हाला मेजरमेंटला लुक अरे हा तर विचारच मी केला नाहीये ऍक्च्युली कारण की ह्यामध्ये आणि ह्यामध्ये ह्याची फुलनेस कशी असणार आहे मॅम, ह्याची डेप्थ जास्त असते आणि फुलनेस जास्त येतो का? कारण आपला जो सॅगीनेस आहे आपण ह्याच्यानं कव्हर करतो. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ब्लाऊजचा माप देणार, त्याचा ब्लाऊजचा माप वेगळा येणार आहे. आणि जेव्हा आपण नॉन पॅडेड मध्ये देतो, कारण इथं फुलनेस नाहीये, मग ह्याचा मापाला तुम्हाला कमीच येणार आहे. मग जर तुम्ही माप ह्याच्यावर देताय आणि वेअरिंग हा करताय, तर नक्कीच तुम्हाला ब्लाऊज आयदर टाईट होणार किंवा शोल्डरनं पडणार, कारण टाईट पडल्यानंतर इथून शोल्डरला पडणार आहे. मग तुम्ही काय करणार आहे, जर तुमची लिफ्टिंग पण चांगली नाही झाली तर तुम्ही काय करणार, बस साईजचा फिटिंग चुकतो आणि इथे काय होतं, इथं लूज होणार किंवा इथं टाईट होणार. आयदर तुम्ही इथे हुक लावणार, लागतंय. बरोबर आहे. तर तुमचा ब्राचा जो सिलेक्शन आहे तो परफेक्ट व्हायला पाहिजे, की ज्या ब्रावर तुम्ही मेजरमेंट्स देता, आयदर ती पॅडेड असो किंवा नॉन पॅडेड असो, किंवा तुम्ही हाय कव्हरेज वेअर करताय का लो कव्हरेज वेअर करताय, तो निर्णय तुम्ही घेताना तुमच्या ब्लाऊजमध्ये एक कायम कॉन्स्टंट ब्लाट ठेवा, किंवा ज्या ब्रावर मेजरमेंट दिलंय तीच ब्रा तुम्ही त्याच्यावर वेअर करा. तर नक्कीच तुमचा हा सोल्युशन पण मिळेल तुम्हाला, आणि तुमचे ब्लाऊज एकदम ब्युटिफुल आणि एकदमच ब्युटिफुल तुम्हाला बसेल. ते म्हणजे साडी वेअर करणाऱ्या मैत्रिणींना आपण सांगू शकतो की तुम्ही वेअर करताना एकतर पॅडेड कंटिन्यू वापरा किंवा नॉन पॅडेड कंटिन्यू वापरा, आणि वापरताना सुद्धा जर ब्लाऊजला जर तुम्ही पॅड यूज करत असताल तर तेव्हा पण ह्या गोष्टींचा थोडासा विचार केला गेला पाहिजे. आम्ही असं नाही बोलत की मॅम तुम्ही पॅडेड नकाच वेअर करू, पण काय होतं मॅम, जेव्हा तुम्ही मेजरमेंट नॉन पॅडेडला देताय आणि तुम्ही पॅडेड वेअर करताय, तर नक्कीच 1.5 ते 2 इंचाचा फरक पडतो आणि तो त्याच्यामुळे तो ब्लाऊज तुमचा नक्कीच बिघडणार. तर ह्याच्यात शिंपीचे काही चूक नाहीये, कारण तुमचे आजचे ड्रेस एवढे वेगळे वेगळे आहेत, कारण तुम्ही कॉर्डसेट वेअर करताय, ब्लाऊज वेअर करताय, क्रॉपटॉप वेअर करताय. तर त्यांच्यासाठी मॅम प्रत्येक गारमेंटला तुम्हाला प्रत्येक ब्रा निवडणं खूप गरजेचं आहे. तर हा तर झाला तुमचा ब्लाऊजचा साडीवरचा. आता आपण बघू की तुम्ही जे आज कॉर्डसेट घालून आलेले आहेत, तर तुमचाच वैयक्तिक प्रश्न आपण पुढे घेऊन चलू, की कॉर्डसेट साठी कुठली ब्रा घ्यायची आहे, किंवा ड्रायफिट टी शर्ट साठी कुठली ब्रा घ्यायची आहे, किंवा माझ्यासारख्या क्रॉपटॉपला तुम्ही कुठली वेअर करणार आहे, किंवा तुम्ही एक सिंपल वेस्टर्न गाऊन घातलाय त्याच्यासाठी काय वेअर करणार आहात, किंवा कॉटन टी शर्टवर तुम्ही कुठली ब्रा वेअर करणार आहे, ह्याची नक्कीच मी तुम्हाला आज पूर्ण नॉलेज देणार आहे. तर चला बघू, आपण करू. खूप मोठं नॉलेज मी माझ्या मैत्रिणींनाही देणार आहे आणि मी स्वतःही घेणार आहे, की ज्याच्यामुळं माझं जे आउटफिट आहे किंवा ड्रेस आहे ते दिसायला पण छान पाहिजे. मॅम माझं एकच हा बोलणं असतं सगळ्या मैत्रिणींना, की मॅडम तुम्ही आउटरवेअर एखादा वॉश नाही केलं तरी तो डर्टी नाही दिसणार, पण आपले इनरवेअर जर परफेक्ट नसेल तर तुम्ही आतमधून कॉन्फिडंट नाही राहणार. आज जर तुम्ही विदाऊट दुपट्टा मार्केटमध्ये येताय तर तुमची इनर गार्मेंट खूप परफेक्ट पाहिजे, कारण तुम्ही 10 वेळा काय करणार, मग तुमचा शोल्डर पिकअप करणार. हा कॉन्फिडन्स लूज नका करू, कारण तुम्ही वर्किंग आहात. 99% सगळे फिमेल्स वर्किंग आहेत, तर त्यांना आतून खूप फिट राहणं गरजेचं आहे. तर आज बघू आपण, पहिला जो ड्रेस आहे तुमचा कॉर्डसेट, तुम्ही याला कॉर्डसेट म्हणताय, तर कॉर्डसेटला तुम्ही काय विचार करणार वेअर करायला? तर आम्ही सजेस्ट काय करतो, डोंट वेअर अ नॉन पॅडेड ब्रा. तुम्हाला पाहिजे जी ब्रा मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्याला म्हणतो आम्ही फुल कव्हरेज 2 mm पॅडची ब्रा, त्याच्यामध्ये तुमचे साईड आर्मपिट्स बाहेर नाही निघणार. तर अशा फुल कव्हरेजचे ब्रास जे तुम्ही कॉर्डसेटमध्ये किंवा कॉटन टी शर्ट्समध्ये किंवा माझ्यासारख्या ड्रेसमध्ये तुम्ही वेअर करू शकता, ज्याच्यात सीम दिसणार नाहीये. इथे तुम्ही सीम म्हणता त्याला, ही सीम दिसणार नाही, कारण कधी काय होतं मॅम, जेव्हा तुम्ही टी शर्ट किंवा कॉटन ड्रेस घातलं इथे एक वेगळी लाईन दिसतो, तो नकोय आपल्याला. तर हा जो पॅड आहे तो 2 mm पॅड राहणार आहे. हा 0 इलास्टिक, न रुतणारा आणि फुल कव्हरेज देणारी ब्रा, जी आपण या कॉस्ट्युम्सवर वेअर करू शकतो. मॅम नक्कीच नेक्स्ट प्रश्न असा असतो की आता मी टी शर्ट पण वेअर करतेय, मी ड्रायफिट पण करते, मी स्पोर्ट्सला पण जाते, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो स्पोर्ट्ससाठी बघू, की स्पोर्ट्ससाठी आपण काय देणार आहोत. तर
स्पोर्ट्समध्ये पण काय होतं, टी शर्ट खूप पातळ असतं. बरोबर. लेडीज काय करतात मॅम, ब्रावर अजून एक स्लिप घालणार किंवा ब्रावर एक ब्रा घालतात, नका वेअर करू, कारण तो ऑलरेडी कंजेस्टेड असतं. बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्ही ही पण 0 सीम, त्याला हाय इम्पॅक्ट ड्रायफिट ब्रा म्हणतो मॅम आम्ही. ओके. तर हाय इम्पॅक्ट का पाहिजे मॅम, जेव्हा तुम्ही वागताय, एक्सरसाइज करताय किंवा तुम्ही जम्प करताय, बरोबर. हा मुवमेंट नकोय, त्याला आम्ही हाय इम्पॅक्ट ब्राज म्हणतो, जे सीमलेस कापड येतो, कारण ड्रायफिट टी शर्ट खूप पातळ असतात मॅम. ओके. तर ऍक्च्युली फिमेल रेडीज असतात की मी एवढं पातळ घालू का नाही घालू, तर त्याच्यासाठी डेफिनेटली वेअर करा, कारण स्वेट हा प्रकार तुमच्या बॉडीला नाही राहणार, ही पण स्वेट फ्री राहणार आहे, प्लस तुम्हाला हाय इम्पॅक्ट देणार आहे. तर तुम्ही एनी टाईप ऑफ जॉगिंग, एक्सरसाइजिंग, ट्रेडमिल किंवा तुम्ही सकाळी वॉकला गेले तर हाय इम्पॅक्ट ड्रायफिट टी शर्टमध्ये तुम्ही ही वेअर करू शकता मॅम. त्याच्यासाठी नक्कीच तुमचा नेक्स्ट क्वेश्चन राहणार आहे की माझे ब्लाऊज झालेत, माझे कॉटसेट झाले, माझं टी शर्ट झालंय, कॉटन टी शर्ट पण आपण सांगितलं, ड्रायफिट टी शर्ट पण सांगितले. तर कधी कधी असं होतं की मी सलवार सूट घातलेला आहे आणि तुम्ही सलवार सूटही घालताय, तर सलवार सूट मध्ये पण काय होतं मॅम, आता स्लिप घालायचं नाहीये, मॅक्सिमम लेडीज स्लिप नाही घालत मॅम. मग तुम्ही पातळ ब्रा घातली किंवा तुम्ही चिकनची सुती ब्रा घातली तर तो खूप घाण तुमचा पॉइंट आउट होणार, कारण ती 3 सेक्शन ब्रा असते. ही 3 सेक्शन ही मोल्डेड आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये पॅड नाहीये आणि ही मोल्डेड मुळे काय होणार आहे मॅम, तुम्हाला पॉइंटलेस ठेवणार आहे. मोल्डेड म्हणजे मला वाटतं शिवण नाही म्हणून का? नाही मॅम, त्याला शिवण नाही म्हणजे मॅम तुम्ही सीमलेस म्हणता, ज्याला शिवण नसतो. इथे हात लावून बघा मॅम. ओके. मोल्ड म्हणजे थोडंसं स्लाइट डबल फॅब्रिकेशन केलेलं आहे त्याला. त्या डबल फॅब्रिक मुळे काय होणार आहे मॅम, तुमचा हा मोल्ड तुमचं ब्राचं शेप पण देणार आहे, पॉइंट नाही दिसणार आहे. आणि कधी कधी काय होतं मॅम, आपले स्ट्रॅप्स कधी वरती खालती राहिले ते तुम्हाला नाही जाणवत, पण आम्हाला दिसतं की ते डाऊनफॉल देतात. तर त्याच्यामुळे मोल्डेड मध्ये तुम्ही ह्याला योक म्हणतो मॅम. जुन्या काळातला जो ब्लाऊज असतो तो कायम योक फिटिंग असते. त्या योक फिटिंगमुळे काय होणार आहे, हा तुमचा ब्लाऊजचा शेप आणि सलवार सूट हे दोन्ही तुम्हाला परफेक्टली लुक देणार आहे. ओके. तर सलवार सूट मध्ये तुम्ही एवढा दाबून स्पोर्ट्स सारखं नाही राहू शकणार, कारण सलवार कुर्ता जो आहे तो थोडासा लूज असतो मॅम. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बसची शेपिंग साईड मधून एकदम एक्सक्लुसिव्हली पाहिजे असते, आणि हा जो बल्ज असतो इथला तोही नको असतो मॅम. त्याच्यासाठी बल्ज कव्हरेज वाली ब्रा आपण सलवार सूट मध्ये देतो. तर तुमचा लुक, फिमेलचा लुक कसं दिसणार आहे मॅम, ते चांगली शेपिंग मध्ये यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी ही सलवार सूट हे राहणार आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही इंडो वेस्टर्नी वेअर करा, काही प्रॉब्लेम नाही. एक मोठा प्रश्न जो असतो मॅम की मला आता वन पीस वेअर करायचं, कारण माझा बॅकही दिसायला नकोय, मला स्ट्रॅपही दाखवायचे नाहीये. तर अशा प्रकारचे माझ्याकडे कॉटन बेस आणि त्याच्याबरोबर मी हे स्ट्रॅपलेस, तर स्ट्रॅपलेस आणि बॅकलेस तेही मॅम 2 mm च्या पॅड मध्ये, आणि हे डाऊनफॉल नाही देणार बिकॉज इथे आपण सिलिकॉन बेस दिलेला आहे. 2 in 1. येस. तर ही ब्रा तुम्ही एव्हरीडे पण वेअर करा, काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही कॉर्सेट मध्ये वेअर केलं तरी सीम दिसणार नाही. तर आपले ब्राज असे पाहिजे की मॅम ते मल्टिपल पाहिजे, कारण आपल्यालाही कंटाळा येतो की एक ड्रेस आपण सगळीकडे वापरतो. तर अशा ब्राज तुम्ही वापरा की जे तुम्हाला मल्टिपल यूज करणार आहे. शेवटची ब्रा जी खूप खास आणि इम्पॉर्टंट तुमच्यासाठी राहणार आहे की हेल्दी लेडीज, त्यांचा हा प्रश्न आहे की आम्हालाही चांगले चांगले कपडे घालायचे, पण साईजमुळे कधी कधी काय होतं मॅम, आपण मागे राहतो. का मागे राहतो की अरे हे माझ्यावर ओपणार आहे का नाही. तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो की हा साईड आर्मपिट जो आहे तो तुम्ही त्यांच्यासाठी कुठल्याही ड्रेसला द्या, कारण 2 mm च्या पॅड मध्ये मॅम तुम्ही हेवी बस्टही दिसणार नाहीये. जो सॅगीनेस आहे तो या पेअर शेप, ज्याला आम्ही हा शेप म्हणतो, या शेप मध्ये तो मोल्ड मध्ये राहणार आहे. तर हेवी बस्ट साईजला पण काय होणार, अरे मला ब्रा भेटलीच नाही, पण मी तुम्हाला सीमलेस, न रुतणारी, न घामानी तुम्हाला त्रास देणारी अशी ब्रा देते की जी तुम्ही ऑल ड्रेसमध्ये तुम्ही वेअर करू शकता. तर टी शर्टमध्ये वेअर करा, जे आम्ही प्लस साईज म्हणतोय, वन पीसमध्ये वेअर करा, गाऊनमध्ये वेअर करा, सलवार सूटमध्ये वेअर करा. ही ब्राज आम्ही प्लस साईजसाठी स्पेशल आपल्या स्टोअरमध्ये अवेलेबल केलेली आहे. तर नक्कीच तुम्ही व्हॅलेंटाईनला व्हिजिट द्या. आपल्या दोन्ही शाखा लक्ष्मी रोड आणि वाकड इथे तुम्ही नक्कीच व्हिजिट करा तुमच्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी. वेलकम टू व्हॅलेंटाईन. आणि लवकरच आपली 3री शाखा पण सुरू होतीये, ती पण सोलापूरमध्ये आपल्या तिथल्या क्लायंटसाठी, खास स्पेशलसाठी. तर ही जी डेट असणार आहे ती लवकरच आपण सांगू, कंटिन्यू राहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारीक माणूस दिसायला कायमच सुरेख दिसतं, पण जाड माणसाला सुरेख दिसायचं असेल तर व्हॅलेंटाईनला भेट द्यायला पाहिजे. नक्कीच. पुन्हा भेटूया पुढल्या